उद्यापासून संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आहे, ज्याचा उद्देश महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण देण्याचा आहे. पण त्याचवेळी मतदारसंघ पुनर्रचनेला इंडिया आघाडीनं विरोध केलाय. आरक्षण आणि जागा वाढवण्याचा मुद्दा नेमका काय आहे पाहूया. संसदेत आणि विधानसभांमध्येही महिलांना 33% आरक्षण मिळवून देण्यासाठी 3 दिवसांचं विशेष अधिवेशन सरकारनं बोलावले. पण एकूण 3 विधेयकं मांडली जाणार आहेत, ज्यात मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेससह इंडिया आघाडीनं विरोध केला. विशेष अधिवेशनाच्या आधी इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक झाली, ज्यात महिला आरक्षणाला समर्थन पण मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. 33% आरक्षणाचा जो विषय, त्या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलं. 33% आरक्षणाचं विधेयक 2023 मध्ये संसदेत पास झालं, पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जुन्या पास झालेल्या बिलात घटना दुरुस्ती करून आणि मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे महिला आरक्षणाचीही अंमलबजावणीसाठी 3 विधेयकं मांडली जाणार आहेत. पहिलं विधेयक आहे मतदारसंघ पुनर्रचना. दुसरं विधेयक आहे 131वी घटना दुरुस्ती, ज्याद्वारे लोकसभेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी आहेत. आणि तिसरं विधेयक हे जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरीत महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक आहे. पण महिला आरक्षणाच्या आडून भाजपला फायदेशीर ठरतील अशा राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा अधिक वाढवण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. इंटरलिंक केल्यामुळे अर्थातच ना, आमचा डिलिमिटेशन ज्या पद्धतीने आता आलेलं आहे त्याच्यात कुठलीही पारदर्शकता नाही, म्हणून आमचा विरोध आहे. एकच मत आहे सगळ्यांचं पूर्ण इंडिया अलायन्स मध्ये. आणि काही असं दबक्या आवाजात कानावर काही गोष्टी पडल्या की भारतीय जनता पक्षाचे काही मित्र पक्षही म्हणतायत, कारण का हा फक्त काय आमचा विषय नाही आहे. हे दुर्दैव आहे की या डिलिमिटेशन मध्ये प्रचंड अस्वस्थ करणारी चिंताजनक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे डिलिमिटेशनचं बिल इथं सरकारने परत करून विड्रॉ करावं सरळ, नाहीतर आम्ही तर डिलिमिटेशनच्या या सरकारने दिलेल्या प्रस्तावाच्या विरोधात आहोत. विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेला कडाडून विरोध केला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारखी मोठी राज्य आहेत, जिथे लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या आधारे लोकसभेच्या अधिक जागा वाढवल्या जातील. आणि ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित ठेवली तिथे त्या प्रमाणात जागा वाढणार नाही अशी भीती विरोधकांना आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी ब्लॅक फ्लॅग प्रोजेक्ट आंदोलनाची घोषणा केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी दक्षिणी राज्यांचा एकत्रित मोर्चा काढण्याचं आवाहन केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलंय की लोकसंख्या नियंत्रण केल्याबद्दल राज्यांना ही शिक्षा आहे. हमारा जो स्टैंड है वो बिल्कुल क्लियर है. अगर आपको करना है तो ओबीसी सेंसस का जो डेटा है उसके बेसिस पे कीजिए, 2026 के सेंसस के बेसिस पे कीजिए, 2011 के सेंसस के बेसिस पे मत कीजिए, क्योंकि उसमें ओबीसी का, पिछड़े वर्ग का कोई डेटा नहीं है. और अगर आप सचमुच में विमेंस बिल इंप्लीमेंट करना चाहते हो तो आपके पास विमेंस बिल पड़ा हुआ है, उसको आप इंप्लीमेंट कीजिए, हम आपको पूरा समर्थन देंगे. अर्थात कोणत्या राज्यात किती जागा वाढतील याचा निर्णय पुनर्रचना आयोग करणार आहे. मात्र हे आयोगही भाजपच्या सांगण्यावरूनच काम करेल अशी टीका विरोधकांची. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.